तर जय शिवराय मित्रांनो, जय शिवराय. बघू शकता तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. नक्कीच हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि तर चला मित्रांनो, आज आपण बघणार आहे, तर बघा आज आपली ऊस चालू इथं काढणं आणि याला आपण आता छाटणार आहे आणि तिथून ते बघणार आहे. तर देखो इधर, देखो देखो देखो. तर चलो त्यात तुम्ही बघणार आणि मी बघणार. चला ओके. ते बघा आता आपले काम चालू आहे आणि जोरात तयारी चालू आहे. ऊस म्हणजे ऊस रस प्यायसाठी. म्हणजे रस म्हणजे खूप माझ्या आवडीचा आहे आणि खूपच छान हे जवळ खरंच खूपच म्हणजे मला खूपच रस आवडतोय. तर आज आपण रस तिथं मस्त सावून घेऊन तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा नक्कीच. तो आता आपण काटेंगे इससे जे ऊस आहे ना खूपच छान आहे. म्हणजे गावरान टाईप आहे. म्हणजे रस्याचा प्यायला एक नंबर, क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. म्हणजे विषयच नाही की तुम्ही हा रस नक्कीच एक दिवस प्यायला येऊ शकता. आपला नंबर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये हाय करा, नक्कीच तुम्हाला पण भेटेल. चला मित्रांनो, बघू शकता आपलं चालू आहे कटाई. म्हणजे आता आपण शेंडे कट घेऊ आणि शेंडे जे आपण मस्तपैकी गाईला साळून मस्त उकळण्यात त्याचा टाकून मस्तपैकी आपण आता गाईला खाऊ घालणार आहे. म्हणजे याचा अर्थ जे आपण गाईला खाऊ घातलं की दुधाला सुद्धा मस्त खूप दूध निघत आणि घट पण दूध होते. म्हणजे खूपच छान काम पण चालू आहे आणि खरंच मित्रांनो ब्लॉग पण चालू आहे. तर नक्कीच आपला ब्लॉग बघा मी शेवटपर्यंत, जेणेकरून तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये नवीन नवीन काय असतं बघा सारखं. त्यामुळे तो ऐसर माग होईल हा लागला तर मग काय करायचं, सोपं काय पाहिजे लागलं पुढं आपण आलं सोडून. तर चालतं मित्रांनो, आता आपले ऊस संपूर्ण कट करायचे झालेले आहेत आणि आता आपण येणार आहे नक्कीच बघा रसवंती कट नेणार आहे. चलो 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 जाएंगे हम उधर रस पीने को. एक बार पुष्पा की एंट्री मारतो. पुष्पा देखे ना, देखो खाली कर खाली कर. चलो समझ गए हम. चल चल चलो. चलना. म्हणजे खूपच छान आहे. म्हणजे हम आता रस पा की डोली रस नेण्यासाठी खूपच छान आहे. खरंच मित्रांनो, ही आहे आपली रसवंती. तर बघू शकता रसवंती किती खूपच छान आहे आणि खूप जाती जवळ. म्हणजे ही आपली स्पेशल रसवंती आहे आणि आपण मस्त 6 वाजता रस काढून खूपच पितोय. म्हणजे आपल्याला 3 ते 4 5 गिलास लागते. नक्कीच ते तुम्ही पण पिता का नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर धन्यवाद. आणि आपला पुढचा टॉप बघू शकतात किती खूपच छान खतरनाक आहे. चलो टॉपच्या नादामध्ये चट आयला लागलं. बघू शकता किती खूप आयरिंग लागली. हो माय गॉड काय बाबा. तर मित्रांनो खरंच बोलण्याच्या नादामध्ये आयला लागलंय. बघू शकता इथं तुम्हाला दिसत असेल. तर चला बघूया. त्याला आपण साळू आहे म्हणजे घासाची का आपल्याला म्हणजे खूप घासून घिसून चेक करून टाकूया. खूपच छान. तर बाकी खूप घासून चालू याला. म्हणजे सकाळच्या रेडी नुसतं घासणी घ्यायची आणि नुसतं साळाचं काम राहणार. म्हणजे याला घासच काम राहणार, दुसरं काहीच विषयच नाही. खूपच छान आहे. घरगुती रसवंती बघू शकता. शेतातलं वातावरण तुम्हाला मध्ये खूप फ्रेश आणि खूप छान असतं. तर बघा किती खूपच छान आहे वातावरण आहे. नक्कीच बघत जा टॉप कर. तर चला आता आपण याला तोडणार आहे. बघा बाप खूपच छान आहे. म्हणजे खूप मला उसला आवडतो मित्रांनो. खरंच दिवसा रस आवडतोय. उठ टोंगी यात बसता असते का लहान लेकरांना करते बाई. सुमरत नाही याला कोणता कोण. तर खाली घेतलं हिनं राडा काही करते. तुझी टोंग झाली लाज नाही वाटत अजून. मादामध्ये काही पण येत आहे. आपण लाल ऊस आहे खूपच छान. आता आपल्याला साणी चालू आहे बघा.
तर मित्रांनो आपण आता खूपच ऊस जमा केले आहेत. तर चला बघा, खूप म्हणजे खूप आपण काटून गुटून मस्त ओके केले हे बघू शकतात. खूप छान थपिलाले. आता याच्यावरून आपण त्याला बोंदर लावणार आहे. तर बघू शकता आता थोडं राहिले ऊस आपण ते पण करणार आहे. हे बघा खूप रसवंती, म्हणजे आम्ही दररोज सकाळी रस पितो 6 वाजताच. खूपच आवडतं आम्हाला. मस्त लिंबू टाकायचा किंवा मोसंबी टाकायची. आपल्यापाशी मोसंबी झाड आहे आणि ते पण आपण बघणार आहे. बघू शकता तुम्ही हा ब्लॉग आपला शेवटपर्यंत बघणार आहे. तर नक्कीच बघा, किती खूपच छान आहे. म्हणजे खूपच छान, म्हणजे मला तुम्ही तासून खूप छान की कसं म्हणतोय, म्हणजे तुम्हाला माहीत नाही म्हणजे कसं असतं म्हणजे खूपच छान. तर बघू शकता हे आपला पाहुणा. तर बघू शकता किती पाहुणा किती क्यूट आहे.